शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकार घेतेय। पीक कर्जमाफी, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे कृषी पंप जोडणी शुल्क माफ असे निर्णय शासनाने घेतलेत। त्या पाठोपाठ आज आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलाय। वन जमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद करून वनहक्क जमीनधारकांना सुधारित 7/12 उतारा देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। वन जमिनीवरील पिकांची लागवड आणि त्यांचा मालकी हक्क हे नेहमीच वादाचा विषय बनले आहेत। भविष्यात हा संघर्ष टाळण्यासाठी आज शासनाने शेतकरी हिताचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। वनहक्क कायद्याअंतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वननिवासींना सुधारित 7/12 उतारा देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। महाराष्ट्र जमीन महसूल नियमात सुधारणा करून वनहक्क धारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना 7E आणि 12E लागू केला जाणार आहे। त्यातून वन जमिनीवरील पिकांची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे। पूर्वी वनहक्क धारकांची नोंद 7/12 उतार्यावरील इतर हक्क सदरात होत असे। त्यातून त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळण्यात आणि पिकांची नोंद करण्यात अडचणी येत होत्या। त्यातून हजारो वनबांधव पीक कर्ज, पीक विमा, कृषी अनुदान, नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते। मात्र आजच्या निर्णयामुळे या सर्व अडचणी दूर होणार आहेत। त्यासाठी विद्यमान वन जमीन धारकाचे 7E आणि 12E चे उतारे 31 ऑगस्टपर्यंत तयार करावेत। तसंच 7/12 नसलेल्या क्षेत्रांचं संयुक्त सर्वेक्षण 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महसूल विभागानं जिल्हा प्रशासनाला दिले आहेत।